शिर्डीला जाणारे खूप लोक श्री शनी शिंगणापूरचे दर्शन घेऊन मगच पुढे जातात. पण वेळेच्या अभावी किंवा इतर काही कारणांमुळे सर्वांना शनी शिंगणापूर येथे जाणे शक्य होत नाही. आणि म्हणून मी माझ्या व्हिडिओमधून कर्मफलदाता सूर्यपुत्र श्री शनिदेव यांचे दर्शन देण्याचा प्रयत्न करत आहे. शिंगणापूर हे शिर्डीवरून जेमतेम 70 किलोमीटर असून मुंबईपासून ते 300 किलोमीटर अंतरावर आहे. जर बाय ट्रेन यायचे असेल तर तुम्हाला राहुरी या रेल्वे स्थानकावर यावं लागेल. पण जर राहुरीला येणारे ट्रेन भेटत नसेल तर तुम्ही अहमदनगर किंवा शिर्डी रेल्वे स्थानकाला येऊ शकता. तिथून शिंगणापूरचे अंतर अनुक्रमे 35 आणि 75 किलोमीटर इतके आहे. जर तुम्ही फ्लाईटने प्रवास करत असाल तर तुम्हाला छत्रपती संभाजी नगर एअरपोर्ट, नाशिक एअरपोर्ट आणि पुणे एअरपोर्ट या लावावं लागेल. जिथून शनी शिंगणापूरचे अंतर अनुक्रमे 90 किलोमीटर, 144 किलोमीटर आणि 140 किलोमीटर इतके आहे. असे म्हणतात की हे मंदिर सुमारे 400 वर्षापूर्वीचे आहे आणि श्री महाराज शनिदेव स्वयंभू पाषाण रूपाने इथे विराजमान झाले होते. खूप वर्षापूर्वी शिळा रूपाने एका पुरामध्ये वाहत इथे शनिदेव प्रकट झाले आणि त्या रात्री तिथल्या एका गावकऱ्याला स्वप्नामध्ये येऊन त्याने दृष्टांत दिला की मामा भाच्याने मिळून माझ्या मूर्तीची स्थापना करा. आणि मग याच ठिकाणी 5 फूट 9 इंच अशा जाजल्य असे शनिदेव प्रतिष्ठापित झाले आहे. तुम्ही जर तुमच्या वाहनाने इथे येत असाल तर इथे आल्यानंतर जे शनी शिंगणापूरचे पेड पार्किंग आहे तिथेच तुमचे वाहन पार्क करावे. जर तुम्ही इतर रिकाम्या ठिकाणी किंवा दुकानदारासमोर गाडी पार्क करत असाल तर दुकानातले दुकानदार तुम्हाला काही ना काही वस्तू घेण्यासाठी जबरदस्ती करतात. पण तुम्ही लक्षात ठेवा की हा एक प्रकारचा स्कॅम आहे, ज्याची माहिती आम्हाला आमच्या अनुभवामधून मिळाली आहे. जर तुम्ही इथे आलात तर फक्त तिळाचे तेल घ्या. इतर काही वस्तू घेण्याची तशी काही गरज नाही, कारण तिळाचे तीळ सोडून इतर कोणतीही वस्तू तिथे व्यक्तिगतली अर्पण केली जात नाही. म्हणूनच माझी ही मनापासूनची इच्छा आहे की तुम्ही या स्कॅमला बळी पडू नका.
अजून एक गोष्ट अशी की श्री शनिदेवांच्या मूर्तीवर कोणतीही शेड किंवा निवारा नाही. एखाद्या झाडाची फांदी जरी मूर्तीच्या डोक्यावर वाढली तरी ती गळून पडते. आणि श्री शनिदेव महाराज निळ्या आकाशाखाली आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी सतत उभे आहेत. नीलांजनं समाभातं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभुतं तं नमामि शनैश्वरम्. जर तुम्हाला स्वतःच्या हाताने मूर्तीला तैलाभिषेक करायचा आहे तर तुम्हाला एक 500 रुपयाची पावती बनवावी लागते आणि त्यानंतर त्याची एक वेगळी रांग लागते. आणि मग त्या रांगेतून जाऊन तुम्ही स्वतःच्या हाताने श्री शनिदेव यांना तेलाचा अभिषेक करू शकता. आणि मग अशा या कर्मफलदाता श्री शनी महाराजांचे तेजस्वी दर्शन घेऊन आम्ही परतीला निघालो.